खाणं काय आपण सोडत नाही, आपण मासे खातच राहतो. जे सगळीकडे रेट आहेत ना ते सगळीकडे रेट मिळतात. बघा पोटाकडचेच पीस मिळतात तुम्हाला. आमच्याकडे दोघंच जण आहे म्हणून 2च पीस घेऊन जा. या ताई माहीमवरनं, काही वर्सोव्यावरनं. बघा मावशीने गॅरंटेड सांगितलेलं 1 किलो भरेल. मुशा साफ करणं म्हणजे खूप जिकरीचं काम आहे. बघा उडीसा घ्या तुमच्या, काय मनाई नाही. नालवा मुशी सारखाच असतो. बघा भरतीला जास्त मासे मिळतात. बघा टॉम्बेवरनं जवळ येतो, ही मागच असते, खायला पण टेस्टी असते. थंडीमध्ये आपल्याला जास्त मासे खायचे असतात. कशी आहे? करला सध्या मार्केटमध्ये भरपूर आहे. बघा कसं आहे फिश मार्केट. जास्त क्वांटिटीमध्ये घेतले तर थोडाफार रेट होईल. सुरुवातीला दिसतात ते हे बघा सुके मासे. विचार करा हे किती जुनं फिश मार्केट असेल. पैसा नाही तर महाराष्ट्राचा, देशाचा किंवा जगात प्रसिद्ध. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आता जिथे आहे तिथे बसतो मुंबईचा सगळ्यात फेमस, मुंबईचा नाही तर महाराष्ट्राचा, देशाचा किंवा जगात प्रसिद्ध असलेला गणपती म्हणजेच आपला लालबागचा राजा. तुम्हाला पाठीमध्ये वाचता देतो. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे ऑफिस आहे आणि ही जी जागा आहे तिथे असतो लालबागचा राजा. दरवर्षी बसतो आणि तिथेच आहे हे फिश मार्केट लालबागचं. आणि तेच आपण आज एक्सप्लोअर करायला आलो. म्हणजे आता गणपती तर नाहीत, गणपती गेलेत, पण तिथे जे फिश मार्केट आहे ते आपण एक्सप्लोअर करायला आलो. आणि त्या फिश मार्केटची अशी खासियत आहे की हे जे कोळी लोक आहेत ना इकडच्या लालबागचे, ह्यांनीच हा गणेशोत्सव सुरू केलेला आहे इकडे. म्हणजे विचार करा हे किती जुनं फिश मार्केट असेल ते. म्हणजे तेव्हा असं नसेल, तेव्हा असं ओपनमध्ये असेल किंवा रोडवरती असतील, पण आता सध्या यांना प्रॉपर असं बांधून दिलेलं फिश मार्केट आहे. सो लालबागचा राजा जगप्रसिद्ध आहे. तिथल्या एरियामधलं फिश मार्केटमध्ये कुठले कुठले मासे आहेत आणि काय रेटने ते बघूया. चला आजची तारीख लक्षात ठेवा, 12 नोव्हेंबर 2025. आजच्या दिवशीचे हे सर्व रेट असणार आहेत. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे ऑफिस, हे तिथले हनुमान मंदिर, हे आहे ती मसाला गल्ली. आणि बघा मसाला गल्लीच्या बाजूलाच हा गेट आहे तो फिश मार्केटचा. बघा असे सुके मासे सुकट ठेवलेले आहेत, बोंबील. आणि आतमध्ये येते फिश मार्केट. सुरुवातीला दिसतात ते हे बघा सुके मासे. कसे आहे करती ते? बघा हे 100 रुपये पाव किलो आहे, 130 रुपये पाव किलो. आणि जवळा कसं आहे? 80 रुपये पाव किलो आहे जवळा, तो 100 रुपये पाव किलो आहे जवळा. अशी इकडे तुम्हाला बांगडा बघा 100 रुपयाचं पॅकिंग आहे. पाव किलो आहे काय? 150 ग्रॅम. बघा हे 150 ग्रॅम आहे. बघा 150 ग्रॅम तुम्हाला 100 रुपये बोंबील मिळते. हे बघा ही सुकट ठेवलेत बाहेर, मस्त सुकवलेले आहे. बांगडे पण आहेत. बांगडे कसे? बघा 20 रुपयाला एक बांगडा. एक बांगडा आहे 20 रुपयाला. जास्त क्वांटिटीमध्ये घेतले तर थोडाफार रेट होईल. आणि इकडे सोडे पण आहेत. कसे आहे? हे 1600 रुपये किलो आहे. बघा हे सोडे 1600 रुपये किलोचे. म्हणजे कसं आहे ते 1600चे तुम्हाला 1400ला मिळतील, 1800वाले 1600पर्यंत मिळतील तुम्हाला क्वांटिटी जास्त घेतली तर. सुरुवातीला जसं सुकी मच्छी आहे इकडे. हे बघा हे आतमध्ये आहे ते फिश मार्केट. इकडनं पण येऊ शकता. इकडे तुम्हाला बाजूला लेफ्ट साईडला चिवडा गल्ली आहे. जिथून गेला तर लेफ्ट साईडला चिवडा गल्लीत तुम्ही आपल्या मेन रोडला बाहेर पडेल. पाठीमागे आहे ते मसाला गल्ली आणि त्यामध्येच आहे बघा हे मार्केट. असं आहे फिश मार्केट. हे बघा हे मोदकं आहेत. 20 रुपये वाटा लावला आहे मोदकांचा. आहे बघा बघा 50ला 3 वाटे, 20 रुपयाला 1 वाटा आहे मोदकांचा. इकडे पण मोदकच आहेत, हे पण सेम आहे 20 रुपयेच. आणि तिसरे कसे आहेत बघा? 250 रुपये किलोला. बघा ह्या काळ्या शिवल्या आहेत, तिसऱ्या आहेत या. आणि हा 100 रुपयांचा वाटा लावलेला आहे. आणि मांदेलीचा वाटा आहे तो बघा 50 रुपयाला. हा 1 वाटा आहे 50 रुपये. 100ला 3 देते. बघा 100ला 3 मिळतील. आणि कोळंबी कशी? 100 रुपये वाटा. बघा 100 रुपये वाटा आहे कोळंबीचा. बोंबील आहेत 5-6 बोंबील तुम्हाला मिळतील. 200 रुपयाचा वाटा आहे. म्हणजे 7-8 बोंबील येतील तुम्हाला 200 रुपयामध्ये. 300 रुपयात 2 वाटे मिळतील तुम्हाला बोंबीलचे. ह्या मावशींकडे बघा हा कोळंबीचा वाटा आहे 100 रुपयाचा. एवढा कोळंबीचा वाटा बघा 100 रुपयाचा वाटा आहे. असे बारके मासे जास्त दिसतात सुरुवातीलाच आपल्याला. आणि इकडे बांगडे आहेत. कसे बांगडे आहेत? 100 रुपये. बघा 100 रुपयाला 3 बांगडे आहेत. एखादा लावून मी घेतलं तर. इकडे बघा सुरमई आहे. सुरमई कापली आहे बघा. कशी सुरमई? 200ला 1 पीस. बघा 200 रुपयाला 1 पीस आहे. बघा केवढा पीस आहे. 500 रुपयाचे 3 पीस मिळतील तुम्हाला. 1000 रुपयाचे 6 आहे. बघा एवढी सुरमई आहे. आणि अक्की घेतली तर कशी? कशी मला सांगा ना. बघा 3000 रुपयाला तुम्हाला ही अक्की सुरमई मिळेल. आणि इकडे 100 रुपये कोळंबीचे वाटे लावले. 100 रुपयाला बघा प्लेटमध्ये कोळंबीचे वाटे. बघा ही करली आहे 400 रुपयाची. आणि करला सध्या मार्केटमध्ये भरपूर आहे. 350 रुपयापर्यंत तुम्हाला ही करली मिळेल.
बघा सुरमई आत्ता कापलेली आहे जस्ट. सफेद पाण्याची पापलेट आहे ती कशी 500ला 4. बघा 500 रुपयाला 4 पापलेट आहे ती सफेद पाण्याची. 700 रुपयाला 4 आहे सफेद पाण्याची पापलेट आहेत मोठ्या साईजची, आणि छोटी आहेत ती 500 रुपयाला 4 आहे. बघा मुशी कशी आहे मावशी? हलवा बघून घेतला का? हलवा बघून घेतला कशी आहे? चांगले 600ची 500 पर्यंत दिले. कुठची पण घ्या. बघा ही मुशी आहे, दोनच आहे ही 500 रुपयाला एक मुशी आहे. 300 रुपये ताजे क्लीन पाहिजे. ओके बघा आणि ताजी मुली ताजी मुशी आहे ही 500 रुपयाला तुम्हाला एक मुशी मिळेल. बघा एक मुशी आहे 500 रुपयाला. आणि बारके रावस आहेत कसे ते जोडी घेणार 300 बघा 300 रुपयाला तुम्हाला रावसची जोडी मिळते. बघा आता इकडे 500 रुपये जोडी पण सांग. बघा ही मुशी आहे 120 रुपयाची. आणि अजून पण मासे सध्या महागच येत आहेत, म्हणजे थोडे थोडे स्वस्त व्हायला लागलेत. पण आता थंडीमध्ये परत मच्छी कमी, वादळ आलं मच्छी कमी, पाऊस सुरू झाला मच्छी कमी, थंडी पडली मच्छी कमी, उन्हाळा आला मच्छी कमी. घाबरतो बरोबर आहे, मासे पण घाबरतात. आणि आता थंडीमध्ये आता मासे पूर्ण आतमध्ये जाणार आहे एकदम डीपमध्ये, त्याच्यामुळे थोडे मासे कमीच येणार आहेत, रेट वाढणार आहेत. आणि थंडीमध्ये आपल्याला जास्त मासे खायचे असतात. बघा असे हे मुशे आहेत आणि छोटे छोटेच मासे दिसतात या मार्केटमध्ये. आणि बघा इकडे डोमा आहे. कसा डोमा? 2 की 1? बघा 2 डोमे आहेत 300 रुपयाला. आणि इकडे कुप्पा आहे. कुप्पा कसे आहे? 500 रुपयाला 1. बघा कुप्पा आहे 500 रुपयाला 1. आणि हा डोमीचा वाटा आहे 200 रुपयाचा. बघा हे 6 डोमे मिळतील तुम्हाला 200 रुपयाला बारकेवाले. बघा आणि छोटे छोटे सौंदळे आहेत, 6 सौंदळे मिळतील तुम्हाला 100 रुपयाला. आणि हा राणी मासा आहे, याचा वाटा 200 रुपयाचा आहे. 5 राणी मासे मिळतील तुम्हाला. बघा 200 रुपये. असे बारके बारके मासे जास्त दिसतात आपल्याला ह्या मार्केटमध्ये. ह्या मावशीकडे मोठे मोठे मासे आहेत. बघा ह्या मावशीकडे मोठ्या मोठ्या करल्या आहेत, हलवे आहेत. आणि बघा केवढी मुशी आहे. ही काळ्या पाकाची आहे का? कशी ती? बघा 2000 रुपयाला ही काळ्या पाकाची मुशी आहे. आणि ही महागच असते, खायला पण टेस्टी असते. बघा असे सुरमई वगैरे तिकडे मोठ्या मोठ्या ह्या मावशींकडे. आणि या काळी मुशीचे जसं हा तुकडा आहे हा 100 रुपयाला मिळेल तुम्हाला हा तुकडा. कारल्या पण खूप मोठे आहेत तिकडे, मोठ्या मोठ्या कारल्या आहेत. 1000 रुपयाची कारली ही बघा. आणि इकडे आहे ती 500 रुपयाची कारली. इकडे मोठे मोठे मासे आहेत इकडे. हे बघा इकडे खापरी पापलेट आहे. एक खापरी पापलेट आहे 1000 रुपयाचा. हे बघा इकडे खाडीचा जवळ आहे. कसा वाटा आहे? 50चं देऊ की 100चं देऊ? हा कसा वाटा आहे? 50चं. बघा 50 रुपयाचा वाटा आहे. 2 वाटे 100चे का? 100ला 3 देऊ करून 100चे. बघा हे वाटे देतात तुम्हाला जवळचे. खाडीचा जवळ आहे. हा खाडीचं आहे. ते बोललो होतो आम्ही. बघा हे ट्रॉम्बेवरचे. बघा ट्रॉम्बेवरनं हा जवळ आहे, तो सकाळी सकाळीच मिळतो तुम्हाला. ट्रॉम्बे फेमस त्यासाठीच आहे. ट्रॉम्बेला लोक जास्त करून ह्या जवळासाठीच जातात. एकदम खाडीचा लग्नाला काय बोलतंय कोळी लोकांच्या हळदीला. बघा हळदीला हा जवळा लागतो. आणि 50 रुपयाचा वाटा आहे. 100 रुपयाचा एवढा देईल, अजून थोडा लावून देईल. बघा ही मावशी 3 वाटे देईल 100 रुपयाचे. बघा ही मावशी हे काटेरी आहेत आणि छोटे मासे नाही आलेत खाडीचे. आणि बघा ह्या त्यांकडे सर्व खाडीचेच मासे मिळतात. हां बघा भरतीला जास्त मासे मिळतात भरपूर. खाडीचे मासे बघा एकदम ताजे ताजे. आणि कसं आहे वाटा काटेरीचं? बघा 50 रुपयाला तुम्हाला हे 6 ते 7 काटेरी मासे मिळतील तुम्हाला 50 रुपयाला. बघा इकडे अंडीवाली मादी दिसते. खेकडे आहेत 1000 रुपयाला 6 ना. हा बघा आपण रेट सांगायचा तर मावशी तुम्हाला रेट करून देते. 1000 रुपयाला 6 आहेत, थोडाफार रेट होईल. हे बघा इकडे तिसरे आहेत. तिसऱ्या कशा आहे? 100चा वाटा. बघा 100 रुपयाचा वाटा आहे. आणि कालवा पण आहेत. बघा हे कालवांचा वाटा आहे 150 रुपयाला 2 पिशवे आहेत. या 2 जोडीमध्येच मिळणार तुम्हाला. कालवा आहे ती. आणि खेकडे पण आहेत बारीपैकी. आणि बघा इकडे खेकडे कसे आहे? 800ला 6 खेकडे 6च मिळणार. बघा रेट कमी जास्त होणार. बघा 1 डझन पण देतात बघा मावशी. पण इकडे पण कालवा आहे 150 रुपयाला. बघा 100 रुपयाला तिसऱ्या. बघा या मावशीकडे पण आहेत कालवा खेकडे. इकडे खेकडे आहे समुद्री. कसे आहे वाटा? 400ला. बघा 400ला किती आहे ते? 5. बघा 5 खेकडे आहेत 400 रुपयाला. बघा हे मादी खेकडे आहेत आणि समुद्राचे खेकडे आहेत. बघा आणि हा कालवांचा डब्बा आहे. पूर्ण डब्बा पाहिजे तर 400 रुपयाला. बाकी असं पिशव्यामध्ये भरून पाहिजे तर 150 रुपयाला 2 पिशव्या. अख्खा डबा 400 रुपयाला मिळेल. इकडे खेकडे भरपूर आहेत. बघा हे पण खेकडेवालेच आहेत. यांच्याकडे बघा केवढे मोठे मोठे खेकडे आहेत ते. कसे किलो?
1000ला 6 आहे, 1200ला 6 आहे. बघा 1000 रुपयाला 6, जास्त मोठं असेल तर 1200 रुपयाला 6 खेकडे. असे खेकडे आहेत. मावशी पाकड कशी आहे? 500 रुपयाला पाकड आहे. आणि ही 300 आहे. आणि छोटीवाली ती 300 रुपयाला पाकड आहे. बघा 2च पाकड राहिलेत, बाकी संपत आले. हे पाकड आहे. आणि हा बघा नालवा. बघा हे नालवा मुशीसारखाच असतो. नालवा आहे, मुशीसारखंच मिळतं तुम्हाला, किंवा या पाकडसारखं मटणासारखं बनवायचं एकदम कालवण्याचं, बाहेर लागतं. कसा? बघा 500 रुपयाला हा तुम्हाला नालवा मिळेल. आणि बघा इकडे रावस पण आहेत. हे कसे रावस? बघा 500 रुपयाला जोडी आहे. आपण रावसच आहे. बघा कमी करून मिळेल, रेट होईल, काय टेन्शन नाही घ्यायला आल्यावरती. आणि हे रावस आहेत 500 रुपयाला. हां म्हणजे जोडी कोणता पाहिजे होतं घ्या, आवडीचा घ्या तुमच्या, काय मनाई नाही. मग इकडे सुरमई आहेत आणि चपटीवाली आहे ना. हां बघा ही चपटी सुरमई कशी आहे? बघा 1000 रुपयाला ही सुरमई 800 रुपयापर्यंत मिळेल. आणि ही बघा 600 रुपयाला ही सुरमई मिळेल. 600 रुपयाला हलवा आहे. फ्रेश आहे, 400 पर्यंत मिळेल तुम्हाला हलवा. बघा एकदम फ्रेश हलवा आहे. बघा बघूनच कळतंय बघा हलवा फ्रेश हलवा आहे. तशीकडे फक्त मुशाच आहेत सर्व. बघा सर्व मुशाच आहेत. कशी मावशी दिली मुशी? बघा 400 रुपयाला जोडी आहे मुशीची. आणि बारक्या मोठ्या भरपूर मुशी आहेत त्यांच्याकडे. बघा हे कसं 100 रुपये वाटा आहे का? बघा 150 रुपयाला या 4 मुशी आहेत. बघा असे जसे मोठे होतील. आणि बघा इकडे 250 रुपयाला 3 वाल्या पण मुश्या आहेत. बघा ही साईज आहे. आणि बघा या आईंकडे फक्त मुश्याच आहे सर्व. मावशी म्हणालो, आई म्हणालो, ती म्हणाल काय काय सारखं बदलतो नातं, पण ठीक आहे जसं दिसतं तसं मी बोलतो, त्यांना आवाज देतोय. आणि बघा इकडे मुश्या. आणि इकडे फक्त मुश्या आहेत. मुश्या साफ करणं म्हणजे खूप जिकरीचं काम आहे. बघा अर्धी. बघा इकडे अशी तुम्हाला अर्धी करली पण मिळेल. तुम्हाला जर एवढी मोठी अख्खी करली घ्यायची नसेल ना तर अशी अर्धी करली पण मिळेल तुम्हाला. आणि बघा ही 250 रुपयाला तुम्हाला ही एवढी करली मिळेल. तुकडे पण देता का? काय 100 रुपयाचे? बघा 100 रुपयाचे, 50 रुपयाचे तुकडे पण देतात. म्हणजे 50चे पण तुकडे देतात. बघा मग. आणि हे कसं पापलेट आहे? 500चे आहे. बघा 500 रुपयाची 3 पापलेट आहे. सफेद पाण्याचे पापलेट आहे. आणि 500 रुपयाला 4 आहे. साईजप्रमाणे ती साईज छोटी आहे, थोडीशी साईज मोठी आहे. बघा आणि ही किलोवर आहे की वाट्यावर आहे? किती ती? बघा 100 रुपये. फार्मची कोळंबी आहे. 100 रुपये वाटा आहे हा फार्मच्या कोळंबीचा. आणि हा आहे तो 200 रुपयाचा. बघा ही मोठी साईज आहे. साईज तशी आहे बघा या मावशींकडे. आणि सुरमया पण आहे तिकडे. सुरमई कशी आहे? 800 बघा 800 रुपये सांगतात, 600 पर्यंत मिळेल तुम्हाला सुरमई. बघा मावशीने गॅरंटेड सांगितलेलं 1 किलो भरेल. म्हणजे विचार करायची गरजच नाही. 1 किलोची सुरमई तुम्हाला 600 रुपयाला मिळेल. आणि ही 400 रुपयाला मिळेल तुम्हाला ही सुरमई. आणि बघा इकडे बोंबीलचा वाट आहे. किती? 150. बघा 100 रुपये वाट आहे. 5 बोंबील आहेत. आणि तो 150 रुपये वाट आहे. 6 लावून मिळेल तुम्हाला. 100चा आहे. आणि जरा मोठे आहेत ते 150चा आहे वाटा हा. आणि बांगडे कसे होत आहे? बघा 100 रुपयाला हे बांगडे आहेत. किती? 6 बांगडे आहेत. लालबागला स्वस्त आहे. बघा स्वस्त आहे म्हणतात लालबागला. आणि ह्या वर्सोवावरनं येतात ताई स्वतः. बघा इकडे ह्या ताई माहीमवरनं, काही वर्सोव्यावरनं, जिकडे सगळे ना जिकडे मासे मिळतात ना तिकडनंच येणारी लोक आहेत. म्हणजे वर्सोवा, माहीम, लालबागची लोकच नाहीत या मार्केटमध्ये विकणारे. ते सर्व बाहेर नेतात विकायला इकडे. लायसनवाले आहेत. हां बघा इकडे ते लालबागचं लायसन आहे त्यांच्याकडे प्रॉपर. हां परमिट आहे त्यांच्याकडे. इथे बिझनेस लावा, स्वतःची जागा आहे त्यांची, त्यामुळे काय टेन्शन नाही. आणि असं हे बघा प्रॉपर बांधून दिलेलं मार्केट आहे, मच्छी मार्केट. बघा हे सुरमईचे पीस पण तुम्हाला असे कटिंग करून वाटायला लावलेले आहेत. बघा हे. आणि 80 रुपये पीस सांगतात, पण थोडाफार रेट होईल तुम्हाला. तुम्हाला जर पूर्ण सुरमई नाही घ्यायची आहे, घरात 2च माणसं आहेत, 2च पीस पाहिजे तर ते पण तुम्ही घेऊन जाऊ शकता. बघा हे आमच्याकडे 2च जण आहे म्हणून 2च पीस घेऊन जाणार. म्हणजे ताजे पीस घेऊन जायचे, खायचे आणि संपवायचे लगेच. बघा हे 400 रुपयाची माकलं आहेत. माकलं मोठी आहेत पण 300 रुपयाला मिळतील तुम्हाला. ही 6 माकलं आहेत, सॉरी 5 माकलं आहेत. हे हलवे पण आहेत मोठे. हा हलवा कसा होत आहे? हा 1200 पर्यंत आहे. बघा 1200 रुपयापर्यंत तुम्हाला हलवा जाईल. मोठा हलवा आहे, 1200 पर्यंत जाईल हा हलवा. बघा इकडे करल्या तर भरपूर आहेत मार्केटमध्ये मोठ्या मोठ्या. आणि अशा अर्ध्या सुरमई कापून ठेवता. कशी देते? ओके ओके. मग आता हा अर्धी कशी देणार?
बघा 500 पर्यंत आहे. बघा 500 रुपयापर्यंत ही अर्धी सुरमई मिळेल. तोंडाकडची घ्या किंवा शेपटीकडची घ्या, दोन्हीकडे ऑप्शन आहे तुम्हाला. आणि असे पीस करून ठेवतात. ती उरलेली सुरमई अशी शेवटची किंवा सुरुवातीची ठेवून देतात आणि मधले पीस देतात. हा, मधले पीस. बघा पोटाकडचेच पीस मिळतात तुम्हाला, म्हणजे साईजचं काय टेन्शन नको. म्हणजे अख्ख्या तळायला बऱ्या पडतात. अख्ख्या बाकी हे रस्साला. रस्स्याला होतं ते बघा असं. जिरा कशी घेतात? कोणताचा नको. दर आहे. ते रावस कसं आहे? रावस तो 600चा आहे, 500ला देतो. बघा 600 रुपयाला रावस आहे, पण 500 रुपयाला मिळेल. 700 पर्यंत देतो. बघा आणि तो मोठावाला आहे तो 700 पर्यंत, हा 600 पर्यंत. आणि ही पापलेट बघा, ही मोठी साईजची पापलेट आहे सफेद पाण्याची. कशी ही पापलेट? 1500ला देतो. बघा 1500 रुपयाला जोडी आहे. थोडाफार रेट होईल घालत घ्यायला की, बाकी सध्या तरी मावशी सांगतात ते 1500 रुपयाला जोडी. बघा पापलेट आणि सफेद पाण्याची पापलेट. हे बघा मित्रांनो, असं होतं हे लालबागचं फिश मार्केट. तुम्ही पाहिलं आता आणि रेट पण पाहिले. रेट हाईच आहेत, म्हणजे महागच आहे इकडे पण. म्हणजे स्वस्त कुठेच नाही, कुठल्याच मार्केटला जावा स्वस्त कुठेच मिळत नाहीत मासे. जे सगळीकडे रेट आहेत ना तेच सगळीकडे रेट मिळतात. म्हणजे कळलं का तुम्हाला? म्हणजे सगळ्यांकडचे रेट ऑलमोस्ट सारखेच असतात, थोडाफार इकडे तिकडे असतं 19-20. बाकी लोक आपल्याला कमेंट करतात की इथे महाग आहे, हे खूप महाग आहे, ते खूप महाग आहे. असं काही नाही आहे. तुम्ही मार्केटला जावा कुठल्याही, तुम्हाला रेट असेच मिळणार आहेत माशांचे. आता थंडी आली आहे म्हणून महाग आहेत, मागे पावसाळा होता म्हणून महाग होतं, त्याच्यानंतर वादळ आलं म्हणून महाग होतं, आता थंडी गेली की उन्हाळा येईल म्हणून महाग होती. शेवटी रेट हेच राहणार आहेत, जे आहेत ते समोर आहेत. आणि खाणं काय आपण सोडत नाही, आपण मासे खातच राहतो. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला लालबाग फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.